मुलांची पार्टी चालली. मामाने खायला आणलंय. मामाने आणलंय काय? का मावशीने आणलंय? मावशीने आणलंय. मामाचं नाव करीत एक मावशीने खायला. हा खा एक एक. तरी बिस्किट फोडलेलं आहे तर खा. ए वरदा तसंच करतोय. आजीला समजा ना. पावसाने वातावरण झालेलं आहे पूर्ण असं. तिथे नानी त्यांचे कपडे जायचं चाललेलं आहे. आणि जेवत आहे. मुलांबरोबर आजीला सुद्धा खाऊशी वाटलंय. फ्रुटी. लय वारं सुटलंय रे. लय वारं सुटलंय. आभाळ पाऊस येईल काय? नको येऊ म्हणा पावसाला. आहे आमचा. अय्यो हिची तर वेगळीच बसती. कशाला पूर्ण लाईनशीर काय आहे? एकाच हात काढू सगळ्यांचं. वहिनी काढीते सगळ्यांना मेहंदी. दाखव तुम्ही मेहंदी. बाबा बाबा टुबी. बाबा ही आई. आई मेहंदी काढी. आईला बसवले मेहंदी. उद्या ढोळ जेवण आहे वहिनीचं. तो वहिनीच काढतो सगळ्यांना मेहंदी. खाऊन घे खुश राहा. काका काका टुबी. आतू गाडी ते आता आतू. आणि चिली बिली खात्यात सगळी. मला पण काढायची माझ्या हातावर. माझी पहिली माझा छाप होता वहिनी. मेहंदी काढून झाली आमच्या हातावर. तुम्ही काढलेली आहे मेहंदी. सगळ्यांच्या हातावरती एकच डिझाईन काढली मेहंदीची. तर माझ्या वहिनीचं डोहाळ जेवण आहे उद्या. त्यामुळे पाहुणे वगैरे आले होते. तर आम्ही बंगला बघायला गेलेलो होतो. माझी मेहंदी सुकलेली आहे. दळण वगैरे करायचं. कार्यक्रमासाठी गव्हाचं पीठ वगैरे लागत आहे. त्यामुळे दळण वगैरे करायचं आहे. तर आता आमचं दळण करायचं आहे. घर बघायला गेलेलो होतो. तिथे औषध मुलांची मस्ती चाललेली आहे. आंब्याला बघा बघायची चालली. गाडी खेळायची. लय भारी गाडी. या एकेकीचा नंबर लागलेला आहे. भरपूर अशा आंबे परिसर. पाठीमागचा भाग आहे. घराची मागची साईड आहे. गोल घराला वेढा घालतात ह्या दोघी. भारी वातावरण झालेलं आहे पावसावानी. तर बघा इथं मोर कसा उभा राहिलेला आहे. आभाळ आलेलं आहे. खूप असं काळ असं वाटतं आत्ता पाऊस येईल एवढा आभाळ झालेला आहे. खूप छान असं थंड असं गार वारं सुटलेलं आहे. नानी ना आजी सरपण काढतात. पावसावानी वातावरण झाले. काळं काळं ढग झालेलं आहे. असं वाटतं आत्ता पाऊस येईल. तरी ते बघू शकता किती कैऱ्या काढून घेतलेल्या आहे. कैऱ्या काढलेल्या आहे. इथे झाकून ठेवलेल्या आहे कैऱ्या. असं पावसाने वातावरण झालेलं आहे. तर मला दळण केलेलं आहे ते चाळायचं आहे. मांजरीची पिल्ल तिची चाललेली आहे. कपडे धुवायचं काम. मोर गेला तिकडं मोर होता. तिथं कपडे. मला गहू चाळायचा आहे. तर संध्याकाळची चाललेली आमची कामाची घाई. तर सकाळी अक्षय तृतीया होती त्यामुळे स्वयंपाक वगैरे पाहुणे रावळे आलेली आहे. त्यामुळे गप्पा वगैरे मारली होती. आता आभाळ पावसाने झालेला. आता वाजले 5:30. 5:30 वाजता एवढं ऊन असतं की आज असं आभाळ वगैरे आलेलं आहे. त्यामुळे मग थोडीच कपडे आहे धुवायला. तर दळण वगैरे उद्या कार्यक्रमासाठी. तर उद्या ढोळ जेवण आहे. तर उद्याचे भेटूया पुढल्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. धन्यवाद.